नमस्कार, मी अनघा धोडककर. अश्वत्थामा भाग 11. रॉजर डोंगर उतरताना सहज त्यानं मागे वळून बघितलं तर दुधाचं मडकं गायब झालं होतं. चालता चालता तो पुटपुटला, येस, आय हॅव सीन द ग्रेट अश्वत्थामा ऑफ महाभारत. सुळक्याकडे पाहून त्यानं सॅल्यूट ठोकला व म्हणाला, थँक्यू माय लॉर्ड अँड गुड बाय. हे कृष्णा, तुझी इच्छा असेपर्यंत मी शाप भोगेन. अस्तित्वाची जाणीव झाल्यानं यापुढे फक्त मानवजातीचं कल्याण करून माझ्या सान्निध्यात येणाऱ्यांना सुखी, समाधानी, आनंदी करण्याचा प्रयत्न करेन. डोंगराच्या पायथ्याशी काही तरुण मुलं ट्रेकिंगच्या नावाखाली अस्तंबा पर्वत चढत होती. या पर्वतावर अश्वत्थामा राहतो हे त्यांना माहीत झालं होतं. पावरी आदिवासी वेशात अश्वत्थामा मुलांसमोर आला तर मुलांनी त्यालाच अश्वत्थामा कुठे आहे म्हणून विचारलं असता त्यानं मुलांना मागे येण्यास सांगितले. अश्वत्थामा वेगानं झपाझप चालू लागल्यानं मुलांना त्याच्याबरोबर चालणं शक्य न झाल्यानं दोन्ही बाजूंच्या दरीत ते पडू लागले. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा नंदुरबारच्या सरकारी दवाखान्यात होते. कातळावर बसलेला अश्वत्थामा पुटपुटला, यापुढं ही मुलं असा चावटपणा करणार नाही, एवढी शिक्षा त्यांना पुरे. असाच विचारात असताना त्याच्या स्मृतीपटलावर हस्तिनापुराचे दिवस आठवले. वडील द्रोणांना विचारलं, माझ्या जन्माच्या वेळी अश्वासारखा का किंकाळलो? द्रोण म्हणाले, तू सर्वसामान्य नाहीस तर अश्वासारखा बलाढ्य, बलवान आहेस. अश्व हे पौरुषाचं, महावीराचं प्रतीक आहे. आचार्य द्रोणांच्या विद्यापीठात कौरव पांडव तसेच देशोदेशीचे अनेक राजकुमार शिक्षण घेत होते. तशातच एक दिवस कर्ण पण सामील झाला. दुर्योधन दुःशासनाचे संगनमत झाले की काहीही करून कर्ण आणि अश्वत्थामाला आपलंसं केलं तर हे दोघे वीर अर्जुनाशी टक्कर देऊ शकतील. दुर्योधनाची संगत जर कर्ण अश्वत्थामाने केली नसती तर महाभारतात पुढे झालेला भयंकर नरसंहार टळला असता. सत्तेसाठी कौरव पांडवात कुमार वयातच ठिणगी पडायला सुरुवात झाली होती. एकदा सर्व विद्यार्थी द्रोणाचार्यांबरोबर मृगये करता गेले असता भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात अलगद बाण पाहून सर्वजण आश्चर्यचकित होऊन पाहत असताना समोरून एकलव्य येऊन द्रोणाचार्यांच्या पायावर नतमस्तक झाला. तुझे गुरु कोण असं विचारलं असता त्यानं त्यांचाच पुतळा दाखवला. गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला उजव्या हाताचा अंगठा त्यांनी मागितला. ज्या एकलव्यानं तहानभूक हरपून जीवाचं रान करून विद्या प्राप्त करून घेतली तिचा यापुढे कधीच उपयोग होणार नव्हता. निष्पाप एकलव्य गुरुकृपेच्या कसोटीस उतरून कायमचा अजरामर झाला. पण अर्जुन, द्रोणाचार्य, मी स्वतः अश्वत्थामा. तात एकलव्याची व्यथा आजही आत्ताही हृदयातून मस्तकातून भळभळत वाहत आहे. वा रे तात, वा वा. अस्तंबा पर्वतावर बसलेला अश्वत्थामा मोठ्यानं ओरडून म्हणाला, तात, तुम्ही ब्राह्मण, अर्जुन क्षत्रिय आणि तो दलित आदिवासी अर्जुनापुढे जाऊ नये म्हणून धनुर्विद्येतला प्राणाधारच उजवा अंगठा मागितला. शरम वाटते तुमची तात. बघा नियतीनं कसा सूड उगवला. तुमचा लाडका अश्वत्थामा निकृष्ट अवस्थेत या गुहेत एकटा त्याच निषाद भिल्लांमध्ये राहून भळभळ वाहणाऱ्या जखमेचे संदर्भ शोधतोय. ब्राह्मण असूनही तुम्ही केलेल्या नीच कर्माचं पाप तुमचा पुत्र म्हणून भोगतोय. नियती, कालचक्र, कालपुरुष कुणालाच क्षमा करत नाही.